आहे. विश्वकर्मा. तुम्ही मराठी नाही आहे? मी मराठी नाही आहे, पण मी ह्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी शिकलो. मी लहानाचं मोठं इथे झालो आहे. माझ्या अख्ख्या घरामध्ये माझी मुलं, आम्ही सर्व लोक मराठी बोलतो. असं माहिती आहे ताई, मी तुमच्या घरात जर आलो, तुम्ही जर मला प्रेमाने जेवायला दिलात आणि मी जर तुम्हाला शिव्या घालीन किंवा उलटं बोलीन, मग तुम्ही काय कराल माझ्याबरोबर? काय कराल? मारणार किंवा हाडतोड करणारच ना. तर जर मराठी लोक आज हा महाराष्ट्र आहे, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक आलो आहे, कमवतोय, इथे राहतोय, बरोबर आहे. आज इथून कमवून सर्व लोक बनवत आहेत. जो मुद्दा जोधपूरवाल्याचा आहे, त्यांनी काय गावावरनं शेत विकून इथे तर आला नव्हता ना, इथूनच कमवलं ना. 10, 20, 25 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो, करोड रुपयाच्या फ्लॅटमध्ये फिरतो, मग कुठून कमवलं त्याने? ह्या मुंबई महाराष्ट्रामध्ये कमवलं. तरी एवढा गुमान आणि एवढं हे म्हणजे वागिष्ठपणा तो करत होता. का करायचं? नाही करायला पाहिजे ना त्यांनी. प्रेम आणि समोरच्याला जर आपण प्रेम दिलं तरच प्रेम मिळणार आहे. आणि आज मी महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी मला यायलाच पाहिजे. जोधपूर स्वीट समोर आता ही गर्दी झालेली आहे. कशासाठी? म्हणजे सभा तर दुसरीकडे आहे, पण इथे गर्दी. इथे आता गर्दी का झाली आणि कशासाठी झाली आहे ते तुम्हीही समजू शकता, मीही समजू शकते, बाकीचे लोकही समजू शकतात. की लोकांना कळावं की मराठी माणूस जर जिद्दीवर आला तर काहीही करू शकतो. हे संपूर्ण राजकारण वाटतंय का तुम्हाला? हे राजकारण कसलं राजकारण? हे राजकारणी आज मी एक उत्तर भारतीय असून इथे आलो. मी राजकारणासाठी नाही आलोय. भाजपचं राजकारण कसलं? आता त्याच्यासाठी आपण कोणाच्या बाबतीत बोलू शकत नाही. आपण कोणाच्या बाबतीत बोलू शकत नाही. आपण राजसाहेबांशी प्रेम करतो, मराठी लोकांशी प्रेम करतो, त्याच्यासाठी आपण इथे उभे आहोत. किती वर्ष झाली महाराष्ट्रात राहतोय? माझा जन्म इथे झाला, शिक्षण इथे झालं आहे.